नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय व्हिएतनाम सिरीज. तर आज आम्ही निघालो होतो निनबिनला. जसं तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं, एअरपोर्टवरून आम्ही रूमवर आलो, थोडंसं फ्रेश झालो आणि लगेच आमची टूर स्टार्ट झाली. हनोईपासून निनबिनला जाण्यासाठी 2 तास लागतात. आम्ही आमची टूर पॅकेज थ्रू बुक केली होती, त्यामुळे इकडे येऊन आम्हाला काही अरेंजमेंट करावी लागली नाही, जसे बसेस वगैरे कॅब असं काही करावं लागलं नाही. मेन पॉईंट म्हणजे करन्सी, ती आम्ही इंडियावरून येतानाच तिथेच एअरपोर्टवर चेंज केली होती. तुम्ही इकडे येऊन पण करू शकता. ॲक्च्युली एअरपोर्टवर करूच नका, कारण का खूप कमी रेट भेटतो. आणि हां, आपल्यापेक्षा यांची करन्सी लहान आहे, पण इकडे सगळ्या गोष्टी खूप महाग आहेत. जाता जाता त्यांनी ते 10 मिनिटासाठी गाडी थांबवली होती या मॉलमध्ये. तिथे आम्ही फर्स्ट टाईम व्हिएतनामी कॉफी ट्राय केली. पुढे आम्ही व्हिएतनामी पागोडे, एन्शियंट कॅपिटल, व्हिएतनामी हिस्ट्री सगळं पाहिली. त्यानंतर आम्ही मुआ केव्ज बघण्यासाठी गेलो. इकडे खूप फोटोजेनिक स्पॉट्स आहेत, तुम्ही बघू शकता. इकडे तुम्ही ट्रेकिंग करू शकता. 500 पायऱ्या चढून गेल्यानंतर तुम्हाला पागोड्याचं दर्शन होईल. एका बाजूला पागोडा आहे आणि दुसऱ्या बाजूला ड्रॅगन कोरलेला आहे डोंगरात. तिकडे वर एवढं पण काही बघण्यासारखं नाही आहे. ते बघून आम्ही खाली आलोत आणि त्यानंतर आम्ही लंचसाठी गेलोत. व्हेजिटेरियन लोकांना इकडे खाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत. लंच झाल्यानंतर आम्ही बोटिंगसाठी निघालोत. आमची टॅमकॉकची 1.5 तासाची बोटिंग होती. वन डे निनबिन असलं. वाव, खूप भारी वाटत होतं. तुम्ही बघू शकता ह्या लेडीज बोट कशा पायाने चालवत आहेत ते. तर इकडे बोटिंगसाठी टॅमकॉक आणि ट्रँग अँग अशा 2 भाग आहेत. तर टॅमकॉकची बोटिंग 1.5 तासाची आहे, तर ट्रँग अँगची बोटिंग 3 तासाची आहे. आमचं वन डे निनबिन असल्यामुळे आमची बोटिंग टॅमकॉकमध्ये झाली. जसं जसं पुढे जाऊ तसं तसं पाण्याचा आवाज, पूर्ण निसर्गरम्य वातावरण, यामुळे मनाला एका प्रकारची खूप शांतता भेटली होती. खूप छान वाटत होतं. आता या गुहेतून आम्ही बोटिंग करणार. अशा 4-5 गुहेतून आम्ही बोटिंग केलं. ही गुहा खूप मोठी होती. इकडे ना एक बोट उलटी होऊन एक माणूस त्या पाण्यात पडलेला होता. म्हणूनच ते लाईफ जॅकेट घालण्यासाठी कंपल्शन करतात. बघितली का, ही गुहा खूप मोठी आहे. त्यांनी आतमध्ये लाइटिंगची व्यवस्था ही छान पद्धतीने केलेली आहे. व्हिडिओ का चालू केला.
आमच्या आजूबाजूला हे जे फॉरेनर लोक बघितली ना, ते खरंच खूप छान असतात, एकदम फ्रेंडली असतात. अशा प्रकारे आम्ही आमची 1.5 तासाची बोटिंग कंप्लीट केली. मनाला खूप शांतता भेटली, खूप शांत, खूप निवांत असं वाटत होतं. हे संपूच नये असंही वाटत होतं. तर हे झालं निनबीनचा आजचा दिवस. तर निनबीनचा रिव्ह्यू द्यायचा झाला तर आम्ही गेलो होतो टॅमकॉकला. तर टॅमकॉक्सपेक्षा तुम्ही जर अँगला जाऊ शकला तर ते बेटर राहील तुमच्यासाठी. तर आता नेक्स्ट ब्लॉग माझा होलाँग बेचा असेल, तर भेटूयात होलाँग बेच्या ब्लॉगमध्ये.